टू फॅमिली कशात सगळे मजेत आहात का? हाय होप तुम्ही सगळे मजेत असतात. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज भरपूर उशीर झालता, काम पण भरपूर होतं. तर चिव बोलली मम्मी मी आज जेवण बनवते. बघा तिने आता काय काय बनवलं, चला तुम्हाला दाखवते. हे बघा तिने कांदा घेतलाय तळायला आणि एका साईडला कांदा टाकलाय, एक साईडला बघा कांदा चांगला तळून घेतलाय, जिरं कांदा आणि त्यामध्ये शिमला मिरची टाकली. आता शिमला मिरची चांगली तिने तळून घेतली बघा, एकदम गाळा होतो तिने तळली. सुकी करते चू ती आता सुकी शिमला मिरची करते. आणि शिमला मिरची टाकण्यासाठी तिने शेंगदाणे हिरवी मिरची लसूण घेतलाय. सुकटासाठी चांगला कांदा तळलाय. हे बघा सुकट पण घेतली आहे आणि हिरवी मिरची लसूण चांगला बारीक कुटतीये. तर बघा आता तिची रेसिपी कशी येते. हे बघा मस्त तळलं तिने आणि आता शेंगदाण्याचं कूट टाकते. किती टाकायचं ग कूट? सगळं टाकू. वापस सांगते, तिने जिरा कांदा तळला चांगला आणि त्याच्यामध्ये शिमला मिरची चांगली फ्राय करून घेतली. आणि आता एका साईडला आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ. मीठ टाकलं का? टाक मग सर. हळद, आज त्या चिवला पण बरं नाही, तिला झाली सर्दी, त्यामुळे तिला काही सुधराना. तरी म्हटले मग मी तुला खूप काम आहे, चल मी जेवण बनवते आज. तर आता मी पण तिला जरा मदत करते, कारण की चिवू जेवण लय भारी बनवते, तिच्या हाताला वेगळीच टेस्ट आहे. त्याच्यात तुम्ही लाल मिरची पण टाका तरी छान लागेल. आता हिने हिरव्या मिरचीतच केली आहे, कारण की तिला हिरवी मिरचीमध्येच आवडते. तर तुम्ही हिरव्या मिरच्या लाल मिरची शेंगदाण्याचं कूट टाकला तरी भारी होते शिमला मिरची, मस्त एकदम चविष्ट. मस्त झाली की नाही शिमला मिरची. झटपट होणारी रेसिपी. सकाळी डब्याला घाई गडबडी असली का बघा 10 मिनिटामध्ये भाजी होती. या संध्याकाळी पण मुलं आले ट्युशनवरून येतात, भूक लागली, शिमला मिरची आवडीने खातात. आमच्या घरात आवडीने खातात, तुमच्या घरात माहीत नाही. पण तुम्ही अशी बनवली तर नक्की आवडल. मस्त बनवली बघा तिने. आता कुटून घेते मिरची. आता बघू आता तिचं कधी कुटून होती मिरची. कांदा तळला का ग? आता कांदा पण तिने मस्त तळून घेतलाय, चांगला खरपूस कांदा तळून. आता काय टाकते याच्यात? टमाटे टाकते. हे टाकून आता कांदा पण मस्त आपला तळत आलाय. तिने टमाटे पण टाकले. किती टाकले टमाटे? 2 टाकले. कांदा टमाटे चांगलं तळून घेतलं. आता हिरवी मिरची टाकली त्याच्यात. आता मस्त तळून घ्यायची हिरवी मिरची. पाणी कशाला? त्यात पाणी पण टाकलं कांद्याचं. चिवची रेसिपी बघून तुम्ही नक्की रेसिपी करून बघा. आवडली तर लवकर कमेंट करा, आपल्या आयडीला शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा पटापट. आता मस्त बघा तळून झालं आता चांगलं. आता सुकट टाकून घेऊ. तुमच्या घरात कोण कोण सुकट लवर आहे त्यांनी कमेंट करून सांगा नक्की मला.
सुकट चांगली परतून घेऊ, एकदम कडक कडक खरपूस होस्तवर. तर सुकट आपण लाल जरा ते बघा भाजत आली, एकदम लाल जरा सुकट भाजून घेणार. चिवणी तर बघा की बनवली, शिमला मिरची बनवली, सुकटाची चटणी बनवली. तर मी म्हटलं आता तिने 2-2 भाज्या केल्या, तर आता मी चपात्या करते, कारण की तिने पीठ पण मळून ठेवलंय. आज भरपूर आराम दिला. प्रत्येकाच्या घरात मुलगी असल्यावर आईला भरपूर आराम भेटतो, तसं मला आज पण तिने भरपूर आराम दिला, कारण की आज भरपूर मला काम घरातलं पण होतं आणि माल पण जास्त असल्यामुळे तिने स्वयंपाक केला. आता पीठ मळून ठेवलं, तिला म्हटलं चला आता मी चपात्या करते, कारण की तिला पण बरं नाही, तिची तब्येत खराब आहे, त्यामुळे आता मी चपात्या बनवते. तर चला आता आपण बघू चपात्या कशा करायच्या. चला मंडळी, चपात्या झाल्या का भेटते तुम्हाला 15 मिनटात. आता चिवणी भाकरी बनवल्या ज्वारीच्या, खाली तिच्या पप्पा पुरते 4 चपात्या बनवायच्यात. चपात्या झाल्या का भेटते तुम्हाला. मंडळी आता चपात्या पण करून झाल्या बघा, मी चपात्या पण करून घेतल्या पटापट पटापट. बघा आनंद कसा हात घालतोय मध्ये मध्ये. बघा चपात्या पण झाल्या. आता येत आहे का भाजता तुला चपाती? वय रे गरम आहे, वाफ लागलंय येड्या. मग तुला चटका तर बसणारच ना, गरम आहे तर. थांब भाजू दे. आता आपल्या चपात्या पण झाल्या करून. आता मला नाही बसत, मला सवय झाली आता रोज रोज चपात्या करून. मला पण करायला लागली. कर ना मग, पण तू मला पण सवय नाही कर. म्हणता. पीठ मळू नको, मग चपात्या काय? करायच्या. चपात्या आल्या पाहिजे तुला पण. कधी मी बिमार पडले काय झालं तू बनवून खाशील असं. मंडळी आनंदला लागली भूक, म्हणलं चला आता उशीर पण झालाय. आनंद म्हटला मम्मी जेवायला दे, म्हणलं चला देऊ त्याला पण जेवण. बघा चपाती, सुकटाची चटणी. सुकटाची चटणी चिव 1 नंबर बनवते, तुम्ही नक्की बनवून बघा. मी तर बोलत तुम्ही आवर्जून चिवची रेसिपी करून बघा. चिव दे. तू हमेशा चिवने काय ना काय बनवलं का तू नावच ठेवायला, पण पोटभर तर खातोस. हा म्हणून आता चालला आहे ना पोटात. शिमला मिरची खाऊन बघ, चांगले झाले. चिव दीदी बघा मंडळी, बहिणीने बनवलं म्हटलं तर भावांना कोणतीच गोष्ट आवडत नाही. भावाने बनवलेलं बहिणीला सगळं आवडतं, पण बहिणीने बनवलेलं नाही आवडत. तुमच्या पण घरात अशा आहे का बघा भांडकुदळ? नक्की कमेंट करून सांगा. बघा नावं ठेवतो, खातो तर खरी. हा म्हणून खातो का पोटभर? हा रे खा नाही सारा तो खातो राहे. शाना. मंडळी आजच्या रेसिपी तुम्हाला जर आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बघा आनंद किती मस्ती करतोय. तर आपले व्हिडिओ असेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आजच्या रेसिपी आवर्जून तुम्ही करून बघा, कारण की चिवणी बनवल्यात. चला मंडळी, टू फॅमिली कशात सगळे मजेत आहात का? हाय होप तुम्ही सगळे मजेत असतात. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज भरपूर उशीर झालता, काम पण भरपूर होतं. तर चिव बोलली मम्मी मी आज जेवण बनवते. बघा तिने आता काय काय बनवलं, चला तुम्हाला दाखवते. हे बघा तिने कांदा घेतलाय तळायला आणि एका साईडला कांदा टाकलाय. एक साईडला बघा कांदा चांगला तळून घेतलाय, जिरं कांदा आणि त्यामध्ये शिमला मिरची टाकली. आता शिमला मिरची चांगली तिने तळून घेतली बघा, एकदम गाळ होतो तिने तळली. सुकी करते चिव ती आता सुकी शिमला मिरची करते. आणि शिमला मिरची टाकण्यासाठी तिने शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण घेतलाय. सुकटासाठी चांगला कांदा तळलाय. हे बघा सुकट पण घेतली आहे आणि हिरवी मिरची, लसूण चांगला बारीक कुटतीये.
तर बघा आता तिची रेसिपी कशी येते. हे बघा मस्त तळलं तिने. आणि आता शेंगदाण्याचं कूट टाकते. किती टाकायचं ग कूट? सगळं टाकू. वापस सांगते, तिने जिरा कांदा तळला चांगला आणि त्याच्यामध्ये शिमला मिरची चांगली फ्राय करून घेतली. आणि आता एका साईडला आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ. मीठ टाकलं का? टाक मग सर. हळद. आज त्या चिवला पण बरं नाही, तिला झाली सर्दी, त्यामुळे तिला काही सुधराना. तरी म्हटले मग मी तुला खूप काम आहे, चल मी जेवण बनवते आज. तर आता मी पण तिला जरा मदत करते, कारण की चिवू जेवण लय भारी बनवते. तिच्या हाताला वेगळीच टेस्ट आहे. त्याच्यात तुम्ही लाल मिरची पण टाका तरी छान लागेल. आता हिने हिरव्या मिरचीतच केली आहे, कारण की तिला हिरवी मिरचीमध्येच आवडते. तर तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी लाल मिरची शेंगदाण्याचं कूट टाकला तरी भारी होते शिमला मिरची. मस्त एकदम चविष्ट. मस्त झाली की नाही शिमला मिरची. झटपट होणारी रेसिपी. सकाळी डब्याला घाई गडबडी असली का बघा 10 मिनिटामध्ये भाजी होती. या संध्याकाळी पण मुलं आले ट्युशनवरून येतात, भूक लागली, शिमला मिरची आवडीने खातात. आमच्या घरात आवडीने खातात, तुमच्या घरात माहीत नाही. पण तुम्ही अशी बनवली तर नक्की आवडल. मस्त बनवली बघा तिने. आता कुटून घेते मिरची. आता बघू आता तिचं कधी कुटून होती मिरची. कांदा तळला का ग? आता कांदा पण तिने मस्त तळून घेतलाय. चांगला खरपूस कांदा तळून. आता काय टाकते याच्यात? टमाटे टाकते. हे टाकून आता कांदा पण मस्त आपला तळत आलाय. तिने टमाटे पण टाकले. किती टाकले टमाटे? 2 टाकले. कांदा टमाटे चांगलं तळून घेतलं. आता हिरवी मिरची टाकली त्याच्यात. आता मस्त तळून घ्यायची हिरवी मिरची. पाणी कशाला? त्यात पाणी पण टाकलं कांद्याचं. चिवची रेसिपी बघून तुम्ही नक्की रेसिपी करून बघा. आवडली तर लवकर कमेंट करा, आपल्या आयडीला शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा पटापट. आता मस्त बघा तळून झालं. आता चांगलं आता सुकट टाकून घेऊ. तुमच्या घरात कोण कोण सुकट लवर आहे त्यांनी कमेंट करून सांगा नक्की मला. सुकट चांगली परतून घेऊ. एकदम कडक खरपूस होस्तवर. तर सुकट आपण लाल जरत हे बघा भाजत आली. एकदम लाल जरत सुकट भाजून घेणार. चिवणी तर बघा की बनवली, शिमला मिरची बनवली, सुकटाची चटणी बनवली. तर मी म्हटलं आता तिने 2 भाज्या केल्या. तर आता मी चपात्या करते, कारण की तिने पीठ पण मळून ठेवलंय. आज भरपूर आराम दिला. प्रत्येकाच्या घरात मुलगी असल्यावर आईला भरपूर आराम भेटतो.
तसं मला आज पण तिने भरपूर आराम दिला, कारण की आज भरपूर मला काम घरातलं पण होतं आणि माल पण जास्त असल्यामुळे तिने स्वयंपाक केला. आता पीठ मळून ठेवलं, तिला म्हटलं चला आता मी चपात्या करते, कारण की तिला पण बरं नाही, तिची तब्येत खराब आहे, त्यामुळे आता मी चपात्या बनवते. तर चला आता आपण बघू चपात्या कशा करायच्या. चला मंडळी, चपात्या झाल्या का भेटते तुम्हाला 15 मिनटात. का आता चिवणी भाकरी बनवल्या ज्वारीच्या, खाली तिच्या पप्पा पुरते 4 चपात्या बनवायच्यात. चपात्या झाल्या का भेटते तुम्हाला मंडळी. आता चपात्या पण करून झाल्या बघा, मी चपात्या पण करून घेतल्या पटापट. बघा आनंद कसा हात घालतोय मध्ये मध्ये. चपात्या पण झाल्या. आता येते का भाजता तुला चपाती? वय रे गरम आहे, वाप लागलंय येड्या. मग तुला चटका तर बसणारच ना, गरम आहे तर. थांब भाजू दे. आता आपल्या चपात्या पण झाल्या करून. आता मला नाही बसत, मला सवय झाली आता रोज रोज चपात्या करून. मला पण करायला लागली. कर ना मग, पण तू मला पण सवय कर. म्हणता पीठ मळू नको, चपात्या करायच्या. चपात्या आल्या पाहिजे तुला पण. कधी मी बिमार पडले काय झालं तू बनवून खाशील असं. मंडळी आनंदला लागली भूक, म्हणलं चला आता उशीर पण झालाय. आनंद म्हटला मम्मी जेवायला दे, म्हणलं चला देऊ त्याला पण जेवण. बघा चपाती, सुकटात चटणी चिव एक नंबर बनवते. तुम्ही नक्की बनवून बघा. मी तर बोललो तुम्ही आवर्जून चिवची रेसिपी करून बघा. चिव दे तू हमेशा चिवने काय ना काय बनवलं का तू नावच ठेवायला, पण पोटभर तर खातोस. हा म्हणून आता चालला आहे ना पोटात. शिमला मिरची खाऊन बघ, चांगले झाले. चिव दीदी बघा मंडळी, बहिणीने बनवलं म्हटलं तर भावांना कोणतीच गोष्ट आवडत नाही. भावाने बनवलेलं बहिणीला सगळं आवडतं, पण बहिणीने बनवलेलं नाही आवडत. तुमच्या पण घरात अशा आहे का बघा भांडकुदळ? नक्की कमेंट करून सांगा. बघा नावं ठेवतो, खातो तर खरी. हा म्हणून खातो का पोटभर? हा रे खाय नाही सारा तो खातो राहे. शाना मंडळी, आजच्या रेसिपी तुम्हाला जर आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बघा आनंद किती मस्ती करतोय. तर आपले व्हिडिओ असेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आजच्या रेसिपी आवर्जून तुम्ही करून बघा, कारण की चिवणी बनवल्यात. चला मंडळी.